गगनाला भिडलेल्या सोन्याची किंमत कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारणही तसंच आहे. कारण जगातील एका देशात तब्बल 4 ठिकाणी सोन्याचे मोठे भांडार सापडले. सुरुवातीच्या सर्वेक्षणामध्ये 200 टनापेक्षा जास्त साठा असल्याचा अंदाज आहे. आता कोणत्या देशामध्ये हे सोन्याचे भांडार सापडले आहेत आणि त्यामुळे तुमचं सोनं स्वस्त होणार का? जागतिक सोन्याच्या बाजारपेठेवर याचा काय परिणाम होणार आणि जर सोनं स्वस्त झालंच किंवा होणार असेल तर ते कधीपर्यंत होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियानं मोठा खुलासा केलाय. सरकारी खाण कंपनी माडेननं जाहीर केलं की देशातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 2,21,000 किलो सोनं सापडलंय. म्हणजेच काय, 200 टनापेक्षा जास्त. हा शोध अरेबियन शील्ड भागात करण्यात आलाय. सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी ही सोन्याची शोध मोहीम मानली जात आहे. बरं, आता या साठ्यातील सर्वात मोठा जो वाटा आहे तो आहे मनसूरह मस्साराह खाणीतला, जी आधीपासूनच सौदीतील सर्वात मोठी आणि आधुनिक सोन्याची खाण आहे. तर वाडी अल जाव हा भाग तर अधिकच रोमांचक आहे. इथं पहिल्यांदाच अंदाजे 107 टन सोन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. म्हणजे काय, म्हणजे पूर्णपणे नवीन हा शोध आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा, तुमचं सोनं यामुळे स्वस्त होणार आहे का? उत्तर आहे लगेच नाही. कारण हे सोनं सध्या जमिनीखाली आहे. खाणकाम, प्रक्रिया आणि बाजारात येण्यासाठी अनेक वर्ष आणि अब्जावधी डॉलरची गुंतवणूक लागते. थोडक्यात सांगायचं तर हा शोध सौदी अरेबियासाठी भविष्याचा सुवर्ण दरवाजा आहे. पण तुमच्यासाठी सोनं स्वस्त होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. बरं, सोनं खरेदी सध्या वाढलेली आहे कारण सुरक्षित गुंतवणुकीचं उत्तम साधन म्हणून सोन्याकडे पाहिलं जात आहे. तुम्ही देखील सोनं हे लॉंग टर्मसाठी योग्य गुंतवणुकीचं साधन मानता का? आणि येत्या काळामध्ये सोनं स्वस्त होईल की ते महाग होईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.